हा दारू पिताय का काय? अहो काय येडे बिडे झाले काय? ए अरे गप्पी माझा बूस्टर घेऊन दे मला, नाहीतर जा चाललं तिकडून. 10 मिनिटाचा रोड आहे, मला घेऊन दे. एक पॅक मारतो आणि एक दम मारून आहा दम मारो दम मिट जाए गम. काका या मारा काय, नाही तर उद्या मारायचंच तुम्हाला पण या. काका बनू का? मित्रा हे चुकीचं करतोय तू. आजकालच्या मुलांना काय झालं काय माहिती, नवीन पिढींना सिगरेट, तंबाखू, गोवा, दारू पितात. काय झाले काय तुम्हाला? तर तू दारू पितोय ना, तर तुला माझी स्टोरी सांगतो. तू ह्याच्यानंतर कधी पिणार नाही. मी चाललो गावाला माझ्या भावाकडं, पण तुला माहीत नाही माझ्या जिंदगीत काय झालं. दारूमुळं खूप वाईट परिस्थिती झाली आणि दारूमुळं खूप ॲक्सिडेंट होतं. तुला माहिती आहे दारू पिऊन आपलं डोकं जागेवर राहत नाही. माझे वडील होते खूप दारू प्यायचे, खूप दारू पिऊन पिऊन आईला मारायचे, घरात सर्वांना मारायचे, माझ्या भावाला सर्वांना मारायचे. दारू पिऊन 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 त्यांचा ॲक्सिडेंट झाला. गाडीवर खूप पिले होते, ॲक्सिडेंट झाला आणि ते मयत पावले. त्यानंतर आई टेन्शनमध्ये, आईचा BP वाढला, आई मेली. म्हणजे घरात कोणच नाही, भाऊ मी राहिलो. शेवटी भाऊ टेन्शनमध्ये दारू प्यायला लागला. टेन्शनमध्ये दारू पिऊन 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 त्याचं बी तसंच हाल झालं. गांजा सिगरेट असंच प्यायचा तुझ्यासारखा. खूप प्यायला लागला आणि मग त्यामुळे काय झालं, तोही मेला. जेव्हा त्याच्या परिस्थिती येते ना तेव्हा कळतं. मला एवढ्या ऍड्रेसवर सोडा ना. माझ्या भावाने नवीन घर घेतलंय, दाखवायला मला जायचं. चाललो भावाकडं. तुम्ही तर बोलले तुमचं भाऊ मेलाय, घरात कोणच नाही, मग तुम्ही कोणाकडे